तर चला तर मग आपण सॅम्पल फ्लॅट पाहूया. आपण तक्षशिला हाईट्स मधील सॅम्पल फ्लॅट मध्ये हा आहे लिव्हिंग रूम, तुम्ही पाहू शकता. नमस्कार मंडळी, नवी मुंबईत घर घ्यायचं स्वप्न आहे आणि तेही खारघर सारख्या महत्वाच्या ठिकाणी. तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे, कारण सिडकोच्या ऑगस्ट 2026च्या घरांच्या लॉटरीमध्ये खारघर सेक्टर 14 मधील तक्षशिला हाईटच्या 293 घरांचा समावेश आहे. आणि विशेष म्हणजे ही सगळी घरं 1 BHK ची आहेत. आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, घर नेमकं कुठे आहे, किती मोठं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या घराची किंमत किती आहे. तर चला आज आपण थेट तक्षशिला हाईटच्या सॅम्पल फ्लॅट मध्ये जाऊया आणि हे घर आतून कसं आहे, घराची रचना कशी आहे आणि 43,50,000 रुपयांमध्ये तुम्हाला नेमकं काय मिळणार आहे हे पाहूया. तर चला तर मग आपण सॅम्पल फ्लॅट पाहूया. आपण तक्षशिला हाईट्स मधील सॅम्पल फ्लॅट मध्ये हा आहे लिव्हिंग रूम, तुम्ही पाहू शकता. ही EWS मधली घर आहे, 322 स्क्वेअर फूटची ही घर आहे आणि यांची प्राइस आहे 43,50,000 रुपये. आपला किचन पाहू शकता. इथे हा किचन आहे. किचन नंतर आपण पाहणार आहोत बेडरूम. हा तक्षशिला हाईट मधला बेडरूम आहे. पुरेसा सूर्यप्रकाश आहे बेडरूम मध्ये. हे टॉयलेट आहे. तुम्हाला जर खारघर बस डेपोच्या जवळ जर घर घेण्याची इच्छा असेल तर तक्षशिला हाईट्स मधली ही घरं तुमच्यासाठी एक फायदेशीर ठरू शकतात. खारघर सारख्या महत्वाच्या ठिकाणी डीमार्ट आणि खारघर बस डेपोच्या जवळ 322 चौरस फुटांचं 1 BHK घर घेण्याची संधी सिडकोच्या लॉटरी मधून उपलब्ध झाली. आता मंडळी, आपण सॅम्पल फ्लॅट मध्ये घराची रचना पाहिली, रूमची जागा पाहिली आणि एकंदरीत घर कसं आहे याची कल्पना तुम्हाला आली असेल. पण आता प्रश्न असा आहे, 43,50,000 मध्ये हे घर तुम्हाला कसं वाटलं? खारघरच्या या लोकेशनचा विचार करता तुम्ही या घरासाठी अर्ज कराल का? तुमचं मत कमेंट मध्ये नक्कीच सांगा. सिडकोच्या लॉटरीसाठी अर्ज करायचा असेल तर www.sidcohomes.com या सिडकोच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन पात्रता, घराची किंमत, इतर शुल्क आणि अर्जाच्या सर्व अटी नीट तपासा. कारण नवी मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी तक्षशिला हाईटची संधी नक्कीच महत्वाची ठरू शकते. तर मंडळी, हा सॅम्पल फ्लॅट तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि अशाच घरांच्या लॉटरीच्या सविस्तर माहितीसाठी BSN मराठीला फॉलो करायला विसरू नका.